मी स्वतः मिसेस संगीता सवालाख आहे. 1995ला मी ट्रायकोकाची लॅबोरेटरी महाराष्ट्रात सगळ्यात पहिली लॅब जी सुरू केली होती आणि तिथनं एक प्रवास सुरू झालेला आहे आणि एकदम घरगुती लॅब सुरू केली होती. घरच्याच 3 रूम मध्ये मी ट्रायकोकाची लॅब सुरू केली होती. आता त्याचं रूपांतर खूप मोठ्या लॅबोरेटरीत झालं, ज्याच्यामध्ये आपण बायोपेस्टिसाइड, बायोफंजिसाइड, मित्र कीटक, नंतर बायो फर्टिलायझर आणि असे वेगवेगळे बरेच घटक आपण तयार करतो, जे केमिकल फर्टिलायझर किंवा केमिकल पेस्टिसाइडला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपण हे तयार करतोय. तर सांगायचा मुद्दा हा की आता हा शेतकऱ्यांना, एफपीओ, बचत गट या सगळ्यांना पण हे घरी किंवा ग्रुपमध्ये तुम्हाला ट्रायको कार्ड कसे तयार करायचे, याची एक आयडिया आली की प्रत्येक गावात जर एक लॅबोरेटरी असेल तर पिंक बोलवर्म आणि लेपिडोप्टेरस पेस्ट म्हणजे अळीवर्गीय कीटकांच्या अंड्यांना डिस्ट्रॉय करणारा ट्रायकोग्रामा हा कीटक जो मित्र कीटक आहे आपल्यासाठी. आणि याचं प्रशिक्षण सगळेजण येऊन तर काही आमच्या लॅबोरेटरीत येऊन घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ही एक संकल्पना व्हीबीएल ऍग्रीकल्चर रिसर्च अँड हेल्थ ऑर्गनायझेशन तर्फे आम्ही राबवत आहे की पूर्ण महाराष्ट्र आणि त्याच्याही बाहेर अदर स्टेटसाठी पण आपण असे प्रशिक्षण ठेवतोय. आणि 1995 पासून मी निशुल्क माझं प्रशिक्षण आणि शेतकऱ्यांना जे काही त्यांचे क्वेश्चन असतात, मार्गदर्शन जे काही येते निशुल्कपणे 1995 पासून हे सुरू आहे. आणि त्यातलाच हा 3-4 वर्षापासूनचा आमचा प्रोजेक्ट आहे की ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण. हे यासाठी दिलं जाते की कमीत कमी खर्चात अगदी तुम्हाला काही लॅबोरेटरीची मोठं काही असं प्रोजेक्ट न करताही घरगुती हे तयार करता येणार आहे. तर यासाठी आपण हे सगळं सुरुवात केली. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी संगीता सवालाख आहे, ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजिस्ट आणि व्हीबीएल ॲग्रिकल्चर रिसर्च अँड हेल्थ ऑर्गनायझेशनची संचालिका. आपण आज ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण घेतो आहे आणि याच्यासाठी खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. म्हणजे बऱ्याच केव्हीके पासून तर एनजीओ पासून तर एफपीओ, बचत गट आणि बरेच स्टुडंट सुद्धा, ॲग्रिकल्चरचे स्टुडंट सुद्धा या सगळ्यांनी खूप छान इंटरेस्ट दाखवला आणि हे आपलं पहिलं ऑनलाईन ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण आपण घेतो आहे. याचे जे पाळमुळे आहे हे माझ्या बीएससी ॲग्रिकल्चरच्या रावे प्रोग्राम मध्ये रोवले गेले आणि त्यानंतर मी एमएससी ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी 1992 ला केल्यानंतर माझं पहिलं प्रोडक्ट 1995 ला जे सुरू झालं ते आहे ट्रायकोकार्ड. आता ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण म्हटल्याबरोबर सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलं असेल की खूप मोठी लॅबोरेटरी, खूप मोठा खर्च. तर आपण जे काही आज प्रशिक्षण घेतो आहे हे अगदी एखाद्या छोट्याशा गावात पण 2 रूम छोट्या छोट्या असलेल्या 2 रूम 10x10 किंवा 10x15 तेवढेही सफिशियंट आहे. त्यामध्ये आपण कशा पद्धतीने कमी खर्चात हे प्रशिक्षण आपण घेणार. तर याची आता आपण पहिले तर यामध्ये आपण सुरुवात आपण करूया मित्र कीटक. कारण ट्रायको कार्ड म्हणजे ट्रायकोग्रामा चिलोनी, ट्रायकोग्रामा बॅक्ट्री, ट्रायकोग्रामा जापानिकम या 3 स्पीसीज आपल्या भारतामध्ये कामाच्या आहेत आणि त्याही लेपिडोप्टेरस पेस्ट म्हणजेच अळीवर्गीय कीटकांची अंडा अवस्था नष्ट करण्यासाठी आपल्याला वापरायचे. तर आपल्या शेतामध्ये तुम्ही बघाल की कुठलेही पीक लावल्यावर पहिल्या महिन्यात आपल्याला मित्र कीटक दिसतात, जोपर्यंत आपण रासायनिक वापरत नाही, कुठली फवारणी करत नाही तोपर्यंत. आता उदाहरणार्थ कॉटनवर बघा किंवा कुठल्याही पिकावर
आपल्याला शेतात फिरताना 1 महिन्यापर्यंत लेडी बर्ड बिटल खूप मोठी दिसते. इवन क्रायसोपा दिसतो. ट्रायकोग्रामा असेल तरीही तो डोळ्यांनी दिसत नाही, कारण तो खूप सूक्ष्म असतो. तर हे सगळे लेडी बर्ड बिटल आहे, प्रेइंग मॅन्टिड आहे, ब्रॅकॉन आहे, क्रायसोपा आहे, मॅलॉडा आहे. हे सगळे मित्र कीटक आपल्याला शेतात दिसतात. पण आपला पहिल्या महिन्यातच सकिंग पेस्ट साठी जी फवारणी करतो, अ, त्यामध्येच आपल्या अर्ध्याधिक हे सगळे मित्र कीटक मरून जातात. तर म्हणून आपल्याला ट्रायको ट्रायको कार्ड्स आपल्याला तयार करायचे, की जेणेकरून ते शेतात लावल्यानंतर मित्र कीटक अ, बाकीचे मित्र कीटक पण आपल्या शेतात राहायला येतील. कारण जेव्हा ट्रायको कार्ड्स लावणार तेव्हा आपण कंपल्सरी 7 दिवस तरी कुठलीही फवारणी करणार नाही, आणि कंटिन्यू ट्रायको कार्ड जर वापरत गेलो तर फवारणी आपल्याला ठेवूनच द्यावं लागणार. त्यामुळे बाकी मित्र कीटकही आपल्या शेतात राहायला येतील. आता थोडक्यात आपण ट्रायकोग्रामाची लाईफ सायकल बघू. ट्रायकोग्रामाची लाईफ सायकल जी आहे ती 8 दिवस पकडतो आपण. थोडस खूप थंडी असेल तर 9 दिवस वगैरे होतं. पण पावसाळा याच्यामध्ये ती 7 ते 8 दिवसाचीच असते. तर अंडा अवस्था ही 1 दिवस असते. त्यानंतर त्याची अळी अवस्था 3 ते 4 दिवस, आणि प्युपा म्हणजे कोश अवस्था असते ही 4 किंवा 5 दिवस. आणि अडल्ट जो पूर्ण तयार झालेला ट्रायकोग्राम आहे तो 8व्या दिवशी 9व्या दिवशी थोडस बाहेरच्या वातावरणानुसार तो बाहेर येतो. आणि हे बाहेर जे येतात याचा जो सेक्स रेशो आहे, म्हणजे मेल आणि फिमेल ट्रायकोग्रामा हे सारखेच आहे, त्यामुळे यांची संख्या पण फार मोठ्या प्रमाणात वाढते. हे आहे ट्रायको कार्ड. याच्यावर हे पोस्ट कार्ड साईजचं कार्ड असतं, आणि याच्यावर आपण 11 पट्ट्या उभ्या आणि आडव्या कापल्या तर अशा 22 पट्ट्या या आपल्याला शेतात अर्धा एकरला पुरणार असे पूर्ण 2 कार्ड म्हणजे 24 पट्ट्या आपल्याला शेतात वापरावं लागतं. अजून एक थोडी सूचना करायची आहे की 10 मिनिटानंतर ही लिंक संपेल, पण दुसरी लिंक आपण पाठवली आहे, त्याला लगेच तुम्ही जॉईन कराल ही लिंक संपल्यानंतर. आता ट्रायको कार्ड जे आहे ते कुठल्या कुठल्या पिकांना चालणार आहे, तर जिथे अळीवर्गीय कीटक येतात त्या सगळ्या पिकांना हे चालतं. जसं कॉटनवरच्या तिन्ही बोंडअळ्यांना एकरी 2 कार्ड, आणि पेरणीपासून 45 दिवसानंतर आपल्याला हे लावायला पाहिजे, आणि 4 ते 5 वेळा. याच्यामध्ये अमेरिकन बोलवर्म, स्पॉटेड पिंक बोल सगळे काही कव्हर होऊन जातं. नंतर ऊसामध्ये 4ही प्रकारचे स्टेम बोरर, याच्यासाठी अतिशय चांगलं आहे ट्रायकोग्रामा किलोनिस आणि ट्रायकोग्रामा जापानिकम पण. नंतर ज्वारी, बाजरा, मका या सगळ्या याच्यासाठी ट्रायकोग्रामा किलोनिस खूप कामाचे आहे. नंतर वांगे, टोमॅटो, तूर, नंतर शेंगदाणे या सगळ्यांसाठी पण ट्रायकोग्रामा चिलोनिस आणि ट्रायकोग्रामा बॅक्टरी हे कार्ड खूप कामात येतात. ट्रायकोग्रामा जापानिकम जे आहे ते आहे धानावरच्या सेम बोररसाठी, आणि ऊसावरच्या टॉपशूट बोररसाठी, आणि कोबी वर्गीयासाठी अतिशय चांगला आहे. आणि ट्रायकोग्रामा बॅक्टरी हा सध्या जो पिंक बोलवर्मचा जो प्रादुर्भाव आहे गुलाबी बोंडअळीचा कॉटनवर, त्याच्यासाठी अतिशय चांगला आहे ट्रायकोग्रामा बॅक्टरी. तर कॉटनवर लावताना मी नेहमी सगळ्यांना सजेस्ट करते की ट्रायकोग्रामा किलोनिस आणि ट्रायकोग्रामा बॅक्टरी असे 2 कार्ड लावायचे. एकाच स्पीसीजचे 2 कार्ड ना लावता 2 स्पीसीजचे 2 कार्ड लावावे, ज्याच्यामुळे खूप चांगले रिझल्ट दिसतात. आता हे एक थोडक्यात एक कशा प्रकारे एक शॉर्ट मध्ये हे सांगते, आणि मग तुम्हाला ऍक्च्युली तयार कसं करायचं ते सांगते आहे. तर ट्रायकोग्रामा प्रोडक्शन मध्ये मेन काय लागतं, तर सगळ्यात पहिले आपल्याला लागतं फॉर्सेराचे अंडे. फॉर्सेरा म्हणजे हा एक पतंग वर्गीय आहे, ज्या आपल्या घरी स्टोअरगेन पेस्ट म्हणून आपण जी बघतो आपल्या धान्यांच्या पोत्यामध्ये किंवा डब्यांमध्ये तुम्हाला पांढरी अळी दिसते, ती आहे फॉर्सेरा. तर फॉर्सेराचे अंडे सगळ्यात महत्वाचे आहे.
तर ते लागणार आहे आपल्याला. त्यानंतर हे कॉर्सेराचे अंडे प्लॅस्टिक टोपल्यांमध्ये कशा पद्धतीने आपण डिस्ट्रीब्यूट करायचे आणि एका बॅचला कमीत कमी 40 ते 45 टोपले हे लावणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपल्याला जवळपास 600 कार्ड्स तरी तयार होतील. त्यानंतर हे जे आपण एकदा हे टोपले करून ठेवू, ज्याच्यामध्ये कॉर्सेराचे अंडे टाकून ठेवणार, ते पावसाळ्यामध्ये 35 दिवसातच पूर्ण टोपल्यामध्ये मॉथचं प्रोडक्शन सुरू होऊन जाणार, मॉथ मिळणं सुरू होऊन जाणार. मग या मॉथला घेऊन आपल्याला ओव्हिपोजिशन चेंबरमध्ये त्या सगळ्या पतंगला ठेवायचं आहे अंडे मिळवण्यासाठी. कारण आपला मेन उद्देश आहे, ट्रायकोग्रामाचे अंडे हे आपल्याला मिळतच नाही, आपल्याला कॉर्सेराचे अंडे मिळवायचे आहे. आणि मग हे कलेक्ट केलेले अंडे आपल्याला स्टेरिलाइज करून याच्यावर ट्रायकोग्रामा सोडायचे आहे. कारण ट्रायकोग्रामा हा दुसऱ्या कीटकांच्या अंड्यामध्ये स्वतःचं अंड देतो, त्यामुळे आपल्यासाठी कॉर्सेराचे अंडे अतिशय महत्वाचे आहे. त्यानंतर या कॉर्सेराच्या अंड्यांमधनं कॉर्सेराचीच अळी बाहेर निघू नये म्हणून आपल्याला युव्ही लॅम्प खाली हे स्टेरिलाइज करावं लागतात हे अंडे. तर 15 वॅट युव्ही ट्यूबच्या खाली ठेवून आपल्याला 45 मिनिटं स्टेरिलाइज करायचे. आणि नंतर 1 cc एक म्हणजे मेजरिंग सिलेंडर मध्ये 1 ml लिहिलेलं असतं, तेवढं अंडे म्हणजे 1 cc 1 क्युबिक सेंटीमीटर. तर तेवढे अंडे एका कार्डवर, पोस्टल साईजच्या कार्डवर हे चिपवायचे आहे आणि याच्यावर मग आपल्याला ट्रायकोग्रामा सोडायचा आणि मग तो ट्रायकोग्रामा स्वतःचं अंड कॉर्सेराच्या अंड्याच्या आतमध्ये टाकणार आणि 4 दिवसामध्ये त्याची प्युपेशन स्टेज म्हणजे ट्रायकोग्रामाची प्युपेशन स्टेज आपल्याला मिळणार, जे ब्लॅकिश ब्राऊन कलरचं सुंदर कार्ड तयार होऊन जातं. त्यानंतर म्हणजे प्युपेशन स्टेज ही 4-5व्या दिवशी झालं की आपलं कार्ड तयार होऊन जातं. मग हे कार्ड वापरायचं असेल तर फ्रीज मध्ये ठेवायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला हे 6व्या दिवशीचं कार्ड आपण शेतामध्ये लावून देऊ शकतो. आणि हे जर पुढे 15 दिवसांनी लावायचे तर फ्रीज मध्ये त्याला आपण 3 आठवड्यापर्यंत ठेवू शकतो. अशी ही एक शॉर्ट मधली आपली एक प्रोसिजर आहे आणि ऍक्च्युअली प्रोसिजर आता आपण बघणार. हा, तर अजून एक सूचना, हे सेशन संपलं की तुम्हाला दुसरी लिंक दिली आहे ती लगेच जॉईन करा. आता या प्रोडक्शन मध्ये सगळ्यात सोप्यात सोपं आपण हे करून दाखवते की ट्रायकोग्रामा चे अंडे, ट्रायको कार्ड आपण कसे तयार करायचे ते. तर सगळ्यात पहिले आपल्याला साहित्य जे लागतं ते आहे प्लास्टिक टोपले, म्हणजे 50 टोपले आपल्याला आवश्यक आहे, तेव्हा 40 ते 45 टोपल्यांचा आपण बॅच तयार करणार. त्यानंतर ज्वारी आवश्यक आहे. आता 40 ते 45 टोपल्यांना आपल्याला 1 क्विंटल ज्वारी लागणार आहे. 1 क्विंटल ज्वारीचा भरडा तयार करायचा आहे. तर या भरड्यामध्ये 100 किलो ज्वारीमध्ये 90 किलो भरडा तयार होतो. आणि हा भरडा कसा हवा, हा चक्कीवाल्याला तुम्हाला सांगावं लागणार की एका ज्वारीच्या दाण्याचे 2 ते 3च तुकडे व्हायला हवे, म्हणजे असा जाडसर भरडा आपल्याला पाहिजे आहे. पीठ नको आहे. हे पीठ आपण गाळून जवळपास 1 क्विंटल मध्ये 10 किलो पीठ निघतं, ते बाजूला करून घ्यायचं आणि हा 45 टोपल्यांसाठी 90 किलोच्या आसपास भरडा तयार होतो. हे पीठ तुम्हाला आपल्या घरी असणाऱ्या गुराढोरांसाठी पण कामात येईल. आता हा भरडा तयार झालेला आहे. याच्यानंतर आपल्याला साहित्य पाहिजे आहे शेंगदाणे. म्हणजे 1 क्विंटल ज्वारीसाठी आपल्याला 1 किलो शेंगदाणे पाहिजे आहे. त्यानंतर अर्धा किलो ईस्ट हवं आहे, जे बेकरीमध्ये बेकरी म्हणजे ब्रेड साठी वगैरे जे ईस्ट वापरलं जातं, हे दाणेदार ईस्ट आपल्याला पाहिजे आहे. आणि अर्धा किलो सल्फर. एवढं साहित्य आपल्याला सुरुवातीला बॅच लावायला लागतं. आता यामध्ये आता जसं तुम्ही 40-45 टोपले लावलेले आहे, तर यामध्ये आपल्याला
90 किलो भरडा जो आहे त्याच्यात आपले 45 टोपले होणार. तर 1 किलोचं एक माप पहिले तुम्ही मोजून घ्यायचं आणि ते मापच मग तुम्हाला सगळीकडे वापरता येतं. तर याच्यामध्ये आपण जे छोटस टोपलं जे दिसतं आहे टोपली, त्यानी आपण 2 किलो भरड ज्वारीचा भरडा घेऊन जे 2 किलो भरडा, 1 चमचा ईस्ट, नंतर 50 ग्रॅम शेंगदाण्याचा कूट आणि 1 चमचा सल्फर. सल्फर वेटेबल पावडर हे जे कृषी सेवा केंद्रात मिळतं ते चालतं, TWP लिहून असतं, ते घ्यायचं आपल्याला. आणि हे एकत्र करायचं आहे सगळं मटेरियल जे आपण आता टाकलेलं आहे. हा, आता याच्यामध्ये आपल्याला 40 ते 50 ml पाणी टाकणे आवश्यक आहे. तर हे पाणी टाकल्यानंतर जेवढं सगळं साहित्य आहे ते एकत्र चांगलं चोळून घ्यायचं आहे, कारण प्रत्येक दाण्याला ओलावा आवश्यक आहे. कारण उन्हाळ्यात ही ज्वारी अतिशय कोरडी आहे, तिला थोडं पाण्याचा शिरवा देणे आवश्यक असतो, 40 ते 50 ml पर्यंत तो टाकायचा आहे. आणि अशा तऱ्हेने आपण आपले 40 ते 45 टोपले एका वेळेस भरायचे, कारण आपल्याला एक बॅच तयार करायची आहे. आणि ही 45 टोपले जे आपले तयार होणार ह्याचं आपल्याला 35 दिवस पर्यंत काही हात पण लावायचं नाही. 35 दिवसानंतर आपल्याला फॉर्सेराचे मार्क्स मिळणं सुरू होणार. आता यामध्ये आपल्याला हे सगळं तयार झालंय, याचं लेवलिंग केलेलं आहे. याच्यामध्ये जे आता तुम्हाला पाकिटामधनं ज्वारीचा बुरका जो सोडताना दिसत आहे त्याच्यामध्ये अंडे पण आहे. तर हे अंडे आपण याच्यात आता टाकले आहे आणि एकसारखी लेवलिंग ही करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने हे भरायचं आहे. आणि याच्यावर आता आपल्याला झाकण म्हणून जो जाडसर कापड मिळतो आहे तो घ्यायचा आहे. आता हा कापड म्हणजे जे पातळ पांढरे कापड मिळतात ते नाही घ्यायचे आहे. बाजारात तुम्हाला एक जाड सहनचा कापड म्हणून मिळेल. तर 1 मीटर मध्ये बरोबर 4 सारखे पीसेस होतात, 4 सारखे तुकडे करायचे आहे. आणि सुतळीला इलॅस्टिक लावायचं, कारण रोज तुम्ही सुतळीला गाठ मारून ते काढू शकणार नाहीये. तर याला छोटासा इलॅस्टिकचा तुकडा लावायचा आहे, म्हणजे तो तुम्हाला झाकणासारखा त्याचा उपयोग करता येणार आहे. तर बघा आता हे कसं लावलं जाते की पहिले कापड, त्यानंतर सुतळी आणि कापड ओढून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने, म्हणजे ते टाईट होऊन जाणार, त्यातल्या अळ्या बाहेर पडणार नाही. आणि पुढे एखाद्या वेळेस एखाद्या अळीने या कापडाला छिद्र केलेलं जर दिसलं तर त्याला तुम्हाला स्टिकर किंवा शिवून घ्यायचं आहे. तर हे सगळ्यात स्वस्त पडणारं टोपलीवरचं झाकण आहे. आता हे सगळं तयार झालेलं आहे, याच्यावर डेट टाकणं आवश्यक आहे. ज्या दिवशी आपण हे याच्यामध्ये अंडे टाकून हे झाकण लावून ठेवणार आहे कापडाचं, याच्यावर डेट कशासाठी टाकायची आहे की प्रत्येक याच्यामध्ये डेटचं खूप महत्व आहे या सगळ्या प्रोसिजर मध्ये. हे जसं आता 6 मेचं टोपलं आहे, तर बरोबर 35 दिवसांनी तुम्हाला हे उघडून बघायचं आहे एखादं तरी टोपलं की याच्यामध्ये तयार झालेले आहेत का. मॉथ तयार झालेले तुम्हाला दिसतील, तर ते मॉथ तुम्हाला कलेक्ट करायच्या नंतर. आता हा जो ट्रे दिसतो आहे, हे आमच्या जवळ जेव्हा फॉर्सेराचे अंडे खूप मोठ्या प्रमाणात तयार असतात तेव्हा आम्ही असे पाकिटामध्ये हे भरडा टाकून याच्यामध्ये अर्धा अर्धा ml अंडे टाकून ठेवतो. तर हीच प्रोसिजर तुम्हाला नंतर करता येणार. पुढची बॅच लावण्याची सोय आपण आधीच करून ठेवायची आहे की अगदी 25 ग्रॅम भरडा आणि त्याच्यामध्ये अर्धा ml फॉर्सेराचे अंडे, असे 50 पॅक आपण पुढच्या काय म्हणतात बॅच साठी तयारी करून ठेवता येते. इव्हन आम्ही असे पाकिट ज्यांना पाहिजे तिथे हे पाठवतो, कारण फॉर्सेराचे अंडे अवस्था ही फक्त 1च दिवसाची असते, दुसऱ्या दिवशी त्याच्यातनं अळ्या निघतात.
तर हे कच्चे अंडे प्रवासातच डबीमध्ये सगळे काही फुटून त्याच्यामध्ये अळ्या तयार होतात. त्याच्यामुळे ही आम्ही तयार केलेली एक सोपी पद्धत आहे की भरडा घ्यायचा, 50 पॅक भरायचे, त्याच्यामध्ये अर्धा ml एका पॅक मध्ये, म्हणजे असे टोटल 25 ml घेऊन 50 पॅकची आपली पुढच्या मदर कल्चरची सोय आम्ही करून ठेवतो. आता हे जे 45 टोपले आहे या पद्धतीने आपण रॅक मध्ये लावून ठेवतो आणि 35 दिवस तुम्हाला या टोपल्यांना हातच लावायचं नाही. म्हणजे तुमचं आता मेन काम आहे हे पहिले 2 दिवस झालं, संपलं. आणि आता मधले 30 दिवस तुम्हाला काय करायचं, तर मधले 30 दिवस परत दुसऱ्या बॅचची तयारी करून ठेवायची आहे. कारण ही एक बॅच 35 दिवसांनी जेव्हा मॉथ सुरू होणार ते 1 महिन्यापर्यंत जवळपास 25 ते 30 दिवस आपल्याला मॉथ मिळत राहतात सतत, रोज काढावं लागतं ते. पण त्यानंतरच्या बॅच तर ठीक आहे, तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला बाकीची अशीच तयारी करून ठेवायची आहे. आता हे असे ठेवलेले ज्या रॅक आहे, आता आमच्या लॅबोरेटरीत या लोखंडी रॅक भरपूर आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याचा यूज करतो. पण आपल्याला गावामध्ये बांबूच्या साध्या रॅक तयार करता येतात, बांबू बांधून, आणि त्याच्यावर हे टोपले ठेवता येतात. म्हणजे तुमचा तो खर्च पण कमी होणार, कारण रॅकचा खर्च भरपूर येतो, कारण हे 100 किलोच्या वरच असतात या लोखंडी रॅक. तर बांबूच्या आपल्याला साध्या रॅक बनवता येणार. आता हे टोपलं तयार झाल्यानंतर काय, तर आता हे तयार झाल्यानंतर बरोबर 35 दिवसांनी, किंवा पाऊस असेल तर थोडं कमी जास्ती पण वेळ होतो, तर 35 ते 40 दिवसामध्ये हे पतंग निघणं सुरू होतं या टोपल्यांमध्ये. तर जेव्हा तुम्हाला हे दिसणार, तर हे आपल्याला ओपन मध्ये म्हणजे उघड्यावर यांना या मॉथला कलेक्ट नाही करता येत. तर सगळ्यात सोपी पद्धत एक मच्छरदाणी, तिला 4 बाजूनी बांधणे, म्हणजे मच्छरदाणीची छोटीशी रूमच तयार होते आणि त्याच्या मधात बसून हे सगळे मॉथ काढायचे आहेत. तर आता याच्यात आपण टेस्ट ट्यूब मध्ये मॉथ काढताना दिसत आहे. तर आपल्याला साध्या घरगुती प्लॅस्टिकच्या बॉटल पण घेता येतात मॉथ कलेक्ट करायला. फक्त मॉथ कलेक्ट करतानाच एक टेक्निक आहे की या कापडावरच ते सगळे बसून असतात, तर तुम्हाला एकच कोपरा उघडून सगळ्याला हळूहळू त्याला कलेक्ट करता येतं आणि ती बॉटल सतत हलवत राहायची आहे. कारण त्यांना जर तुम्ही थोडासा चान्स दिला तर ते सगळे उडून या मच्छरदाणीत येऊन जाणार. आणि यानंतर मग आपल्याला हे कशात टाकायचे, तर ही साडी आपल्याला गावात कुठेही मिळते. ही प्लॅस्टिकची साडी जी आधी आपण काही लिक्विड साठी वापरायचं, तर अशी ही प्लॅस्टिकची साडी तुम्हाला 50 टोपल्यांसाठी रोज अशा 4 साड्या लागणार आहे. तर टोटल आपल्याला एका पूर्ण या प्रोजेक्ट साठी 16 ते 20 साड्या लागणार, म्हणजे फनेल. तर या घ्यायच्या आहे आणि 16 ते 20 चौकोन ट्रे घ्यायचे, किंवा मग टोपल्या पण घेता येणार. आणि याला अजून महत्वाचं आहे, मच्छरदाणीचं कापड तुम्हाला बांधताना दिसत आहे, तर मच्छरदाणीचं कापड हे तुम्हाला जवळपास 5 मीटर आणावं लागेल. मच्छरदाणी वेगळी आणायची आहे आणि मच्छरदाणीचं कापड मिळतं जाळीचं, ते 5 मीटर घ्यायचं आहे. त्या 5 मीटरचे तुम्हाला एका मीटर मध्ये 4 तुकडे करायचे आहे, 4 पीसेस. तर असे हे करून ठेवायचे आहे. आणि ते जेव्हा हे मॉथ निघतात, तर हे मॉथ कलेक्शन चेंबर म्हणून आपण याचा यूज करत आहे. म्हणजे मोठ्या लॅबोरेटरीमध्ये मॉथ कलेक्शन चेंबर म्हणजे ते खर्चिक बाब आहे. आपण ही सोप्यात सोपी कशी, तर ही मच्छरदाणीचं कापड खूप टाईटली बांधायचं एकदम चांगलं, की खालचा पोर्शन सरळ राहील आणि त्यामध्ये मग हे कलेक्ट केलेले मॉथ त्याच्यामध्ये आपल्याला सोडायचे. तर आता हे मॉथ या मेटिंग चेंबर मध्ये आपण टाकलेल्या या साडीमध्ये, पण आता या मॉथला खाद्य पण लागतं. म्हणजे हे सोडून दिले आणि ते आपल्याला रोज अंडे देतील असं नाही आहे. तर बघा, आता हे 2 कापसाचे बोळे आहे. एक बोळा आपल्याला झाकण म्हणून उपयोग करायचा, म्हणजे या
साडीला वरून लावायला आणि एक बोळा जो आहे खाली दोऱ्याला लोंबताना जो दिसत होता तो आहे या मॉथला लागणारं खाद्य. तर आता हे खाद्य काय आहे? तर हे खाद्य आहे 50 ml पाणी, त्याच्यामध्ये 1 चमचा म्हणजे आपला पोह्याचा जो चमचा आहे तेवढं मध घ्यायचं आहे, प्रोटीन एक्स पावडर 1 चमचा टाकायचा आणि व्हिटॅमिन ई ची 1 गोळी तेवढं याच्यात टाकायचं आहे आणि मग या बोळ्याला त्याच्यात बुडवायचं आणि थोडासा दाब देऊन थोडं पाणी त्याचं काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये तो सोडून द्यायचा. म्हणजे या सगळ्या मॉथला 4 ते 5 दिवस खाद्य यातनं मिळून जात. आता हे जे आपण आदल्या दिवशी कलेक्ट केलेले जे मॉथ आहे हे दुसऱ्या दिवशी आपल्याला बघावं लागतं. आता हा बघा, हा बोळा दिसतोय, त्यांचं खाद्य दिसतंय, सगळे मॉथ एकदम ऍक्टिव्ह दिसत आहे कारण त्यांना त्यांचं खाद्य चांगलं मिळालेलं आहे. आणि ही जाळी बघा किती टाईट दिसते, एकदम सरळ. तर याचा फायदा जो आहे, यांचे पूर्ण अंडे या टोपल्यात किंवा ट्रे मध्ये खाली सांडलेले असतात आणि या जाळीला पण काही अंडे चिपकून असतात. तर हे कसे काढायचे? आता आपल्याला ब्रश लागणार आहे, साधे पेंटिंगचे सॉफ्ट वाले ब्रश घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने हे अंडे या ज्या टोपल्यामध्ये आधी अंडे आहे त्याच्यातच याला पडू द्यायचं आणि आडवं उभं एकूण एक कोपरा या ब्रश लागायलाच पाहिजे, कारण कुठेही अंडा चिपकलेलं राहिलं नाही पाहिजे. हे असं आडवं उभं गोल असं सगळ्या साईडनी ब्रश फिरवायचा आणि नंतर हे थोडं झटकायचं पण टोपल्यात, म्हणजे काही राहिलेले अंडे असेल ते खाली पडणं अतिशय आवश्यक. तर हे का बरं आवश्यक आहे की जर त्या मच्छरदाणीच्या कापडावर जर अंड चिपकलं असेल तर त्याची उद्या किंवा परवापर्यंत अळी तयार होऊन जाणार. म्हणजे हे तुम्हाला एवढे चांगले सेपरेट अंडे मिळणार नाही दुसऱ्या दिवशी, कारण त्याच्यात अळ्या पण दिसतात. म्हणून अंडे काढताना खूपच काळजीपूर्वक बारकाईने काढायचे. आता हे जमा झालेले अंडे आहे, पण हे कच्चे अंडे आहे सगळे. मग कच्चे अंडे जर असेच ठेवले तर काय होणार? आपल्याला ट्रायकोकार्ड बनवताच येणार नाही, कारण दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये पांढरी अळी म्हणजे कर्सराची अळीच तयार होऊन जाणार. मग याला काय करायचं आता आपल्याला? याला स्टेरलाइज करायचंय. म्हणजे याला युव्ही लॅम्प 15 वॅटचा लॅम्प असतो, ज्याच्यामुळे स्टेरलाइज होतात हे अंडे. त्या लॅम्प खाली या अंड्यांना आपल्याला ठेवायचं आहे. तर या पद्धतीने ट्रे मध्ये हे पसरवायचे आणि युव्ही लॅम्प खाली लावायचे. आता हा युव्ही लॅम्प जो आहे याचा प्रकाश निळसर असतो आणि हा कुठल्याही इलेक्ट्रिकच्या दुकानात तुम्हाला मिळतो. हा बघा, हा निळसर प्रकाश आहे, पण हा फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे कपाट उघडलेलं आहे लाईट लागल्यावर. पण तुम्ही असं करायचं नाही. युव्ही लॅम्प असलेल्या कपाटामध्ये आधी अंडे ठेवायचे, त्यानंतर लाईट लावायचा आणि 45 मिनिटं युव्ही लॅम्प खाली ठेवल्यानंतर हे अंडे बाहेर काढायचे, पण लाईट बंद आधी करायचा आणि मग बाहेर काढायचा. कारण युव्ही लॅम्पचे रेज हे सगळ्यांसाठी घातक आहे. त्यामुळे कपाट बंद असतानाच लाईट सुरू करणे, 45 मिनिट 45 मिनिटं झाल्यानंतर परत लाईट बंद करून हा ट्रे बाहेर काढणे. तर असं आता आपलं कॉर्सेराच्या अंड्याची पूर्ण प्रोसिजर झाली. म्हणजे जे आपण पतंग तयार केले त्याच्यापासून अंडे मिळाले, अंड्यांना युव्ही लॅम्प 15 वॅटचा युव्ही लॅम्प खाली ठेवले, 45 मिनिटं ठेवलं आणि त्यानंतर त्याला बाहेर काढलं. आता आपल्याला ते मोजायचे आहे. तर असं एक मेजरिंग सिलेंडर सगळ्यांना लागणार, 10 ml पर्यंतच किंवा जे काही मिळेल बाजारात, प्लॅस्टिक मध्ये मिळतं, काचेमध्ये मिळतं, हे घ्यायचं आहे. याच्यावर जे 1 2 3 4 हे लिहिलं हे ml आहे, पण आपण अंडे किंवा असं ड्राय मॅटर जेव्हा मोजतो तेव्हा आपण त्याला सीसी पकडतो. 1 cc, 1 ml इक्वल टू 1 cc, म्हणजे 1 ml अंडे म्हणजे 1 cc अंडे. तर आपण जे सगळीकडे जे कार्ड बघतो 1 cc कार्ड बनवलं जातं. हे बघा, 1 ml अंडे याच्यामध्ये दिसतात आहे. आता याचं जे कार्ड बनेल ते आहे 1 cc कार्ड.
1 cc कार्डमध्ये आपल्याला जवळपास 18,000 ते 20,000 ट्रायकोग्रामा याच्यावर तयार करता येणार आहे. आता सगळ्यात पहिले जे छापलेले कार्ड्स आहे, आता तुम्ही घरगुती करत असाल तर तुम्हाला कार्ड छापून घ्यायचे काम नाही. बाजारात जी ड्रॉइंग शीट मिळते त्यालाच तुम्हाला पोस्ट कार्ड साईज मध्ये कापता येतं. पण तुम्हाला जर विक्रीसाठी तयार करायचं आहे तर या पद्धतीने छापून घ्यावं लागणार आहे पोस्ट कार्ड साईज मध्ये. आणि जेव्हा तुम्हाला हे करायचं राहील तेव्हा मी तुम्हाला कार्ड हे सगळी माहिती देऊ शकेल, कार्ड पण देऊ शकेल. तर याला सर्वप्रथम डिंक लावायचा. आता डिंक म्हणजे तो घरी आपण पाणी टाकून तयार करतो आणि त्याच्यात गडे गडे राहतात असं थोडस, हे तसा नाही घ्यायचा आहे. एकदम प्लेन व्यवस्थित डिंक. तर कॅमलिन कंपनी तर्फे निळ्या रंगाच्या मोठ्या बॉटल येतात आणि त्याच आपल्याला परवडतात. जवळपास 750 ml ची बॉटल असते, पण त्याच्यात दोन प्रकारचा डिंक येतो. एक लाल रंगाचा येतो आणि एक ट्रान्सपरंट येतो. तर तो ट्रान्सपरंट रंगाचा डिंक आपल्याला घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित जेवढा आखलेला भाग आहे कार्डवर तेवढ्या भागात बोटांनी लावायचं आणि एक्स्ट्रा डिंक बोटांनी काढून पण घ्यायचा, म्हणजे साईडने घेऊन जायचा आणि तो काढून घ्यायचा. कारण एक्स्ट्रा डिंक चालत नाही, कारण हे अंडे त्याच्यात बुडून गेले तर ट्रायको कार्ड तयार नाही होणार. त्यामुळे याला अगदी पातळ एक फिल्म तयार होणार तेवढंच आपल्याला लावायचं. त्यानंतर 1 cc अंडे घेऊन त्याच्यावर उडवायचे, म्हणजे असं टाकायचं आणि ते सगळे चिपकून जाणार एका साईडने. आणि थोडेफार या ट्रे मध्ये सांडले तरी ते घेऊन परत या कार्डवर टाकून द्यायचे. आता हे कार्ड बघा, ते तयार झालेलं पांढऱ्या अंड्यांचं कार्ड दिसतंय, त्याचा अर्थ ते कार्ड आहे कॉर्सेराच्या अंड्यांचं कार्ड आहे. आणि काळे आपण जे कापून राहिलेलो जे कार्ड आहे, हे जे काळे दिसत आहे म्हणजे याच्यामध्ये ट्रायकोग्रामा असलेलं कार्ड आपण कापत आहे. आता याचं मदर कल्चर म्हणजे हे कार्डच आहे, तयार झालेलं काळ्या रंगाचं किंवा ब्राऊन कलरचे अंडे दिसतात आहे, म्हणजे ट्रायकोग्रामाची कोशावस्था असलेलं कार्ड आपण कापत आहे. तर आता याचं कल्चर किती घ्यायचंय, तर 1 cc हे पांढऱ्या अंड्यांचं जे कार्ड दिसत आहे त्याला फक्त या कार्डच्या 11 पट्ट्यांपैकी एकच पट्टी सफिशियंट आहे. म्हणजे एक कार्ड बनवायसाठी एक पट्टी आपल्याला म्हणजे ट्रायकोग्रामा लागणार आहे. आता हे कसं ठेवायचं, आता म्हणजे आता कॉर्सेराचे अंडे आणि ट्रायको कार्डचं एक पट्टी. तर हे एखादं तुमच्याजवळ जर बरण्या भरपूर असेल काचेच्या तर त्याच्यात हे तुम्हाला ठेवता येईल, किंवा सगळ्यात सोपी पद्धत आहे 5 किलो वाल्या साईजचे पॉलिथिन जे मिळतात ट्रान्सपरंट, ते घेता येणार. तर ही पट्टी जेव्हा त्या मुलीने कापलेली आहे तेव्हा त्याच्यावर आपण तारीख टाकताना दिसते. तर ह्या पट्टीला पण तारखेचं महत्व आहे. ही पट्टी समजा ट्रायकोग्रामा चिलोनीसची आहे तर त्याच्यावर आम्ही TC लिहितो, म्हणजे ट्रायकोग्रामा चिलोनीस, आणि तारीख टाकतो, म्हणजे ज्या तारखेला ही पट्टी आपण जोडणार ते टाकतो. त्याचं महत्व काय आहे की ही तारीख टाकलेली पट्टी आणि TC लिहिलेली म्हणजे ट्रायकोग्रामा चिलोनीस लिहिलेली ती बरोबर चौथ्या दिवशी तयार झालं की नाही हे आपण बघू शकतो. म्हणजे तिथे कितीही हे असे पाकिट एकत्र झाले तरी तुम्हाला कळून जातं की कोणतं कुठल्या स्पीसीचं कार्ड तयार झालेलं. आता हे वाळलेलं कार्ड आणि ट्रायकोग्रामाची पट्टी ही एकत्र केली, त्या पॉलिथिन मध्ये हवा भरली आणि त्यानंतर अतिशय पीळ देऊन त्याला रबर बँड लावून आपण आता हे 4 दिवसासाठी ठेवून देणार आहे. म्हणजे याच्यातनं आता ट्रायकोग्रामा त्या पट्टीतनं बाहेर पडणार. ट्रायकोग्रामाचे मित्र कीटक जे आहे ट्रायकोग्रामा हा सगळ्या त्या पांढऱ्या अंड्यांवर फिरणार, म्हणजे कॉर्सेराच्या अंड्यावर फिरणार आणि कॉर्सेराच्या अंड्यामध्ये हे ट्रायकोग्रामा स्वतःचं अंड टाकणार. आता ही पूर्ण स्टेज 4 ते 5 दिवसात कंप्लीट होते. आता 4 दिवस म्हणजे 4 दिवसच होत नाही, हे तुम्हाला पण प्रॅक्टिकल करताना लक्षात येईल.
की जर आपण हे आज संध्याकाळी 5 वाजता टाकलेलं आहे तर हे बरोबर तुम्हाला 4 दिवसांनी नाही तर 5व्या दिवशी झालेलं दिसेल. म्हणजे जसं टायमिंग आहे त्याप्रमाणे ते समोर मागे होतं. आता हे आपण 4 ते 5 दिवसासाठी ठेवून दिलेलं कार्ड बघा तयार झालेलं आहे. ब्लॅकिश कलर तयार झालाय. हे बघा, म्हणजे पहिले कॉर्सेराचं अंड असलेले पांढरं कार्ड आणि आता त्याच्यावर ट्रायकोग्रामाने काम केल्यानंतर ते वाढल्यानंतर हे बनलं आहे ब्राऊन किंवा काळपट रंगाचं ट्रायको कार्ड. म्हणजे आता कम्प्लीट प्रोसिजर झालेली आहे. आणि हे जे काळे झालेले अंडे दिसतात हे आहे कोशावस्था आहे. ही कोशावस्था आता या कार्ड मध्ये 3 ते 4 दिवस राहणार. मग या पिरियड मध्ये जर तुम्हाला शेतामध्ये हे लावायचं आहे तर फ्रीज मध्ये नाही ठेवायचं. नाहीतर मग याला फोल्ड करून फ्रीज मध्ये ठेवायचं. आता याचं फोल्ड करण्याची पण ही पद्धत आहे. हे जर तुम्ही एकावर एक ठेवून दिलं सरळ सरळ काठ तर ते अंडे फुटण्याची भीती. पण याला फोल्ड आपण फक्त कॉर्नरला 2 साइडनी दाबतो, मध्ये ते काठ दाबत नाही. आणि असे हे एकावर एक किती ठेवले तरी आतले अंडे सुरक्षित राहतात, जे फुटत पण नाही आणि सुंदर ठेवल्या जातात. अशा पद्धतीने हा ट्रायकोग्रामा आपल्याला घरगुती पद्धतीने घरच्या घरी कमी खर्चात हा तयार करता येतो. आता यानंतर आता हे जे टोपलं दिसत आहे हे 35 ते 40 दिवस मॉथ निघून गेलेल्या, आता याच्यातलं मॉथ निघणं संपलेलं आहे. मग आपल्याला अशी वडी तयार झालेली दिसते, कारण याच्यामध्ये कॉर्सेराच्या अळ्यांचे कोश आणि सगळ्या जाळ्या अशा बनून जातात. याच्यातनं मॉथ तर निघून गेलेले आहे, पण काही मॉथ जेव्हा याच्यात काही अंडे पण टाकलेलेच असतात. जेव्हा आपण मॉथ सकाळी कलेक्ट करतो तरीही रात्री थोडेफार अंडे याच्यात सांडलेले असतात त्यांचे. तर त्या छोट्या अळ्या, काही कोश आणि काही जाळं आणि ज्वारीचा भरडा हा सगळं काही या टोपल्यात असतं. मग आता याचं काय करायचं? हे फेकून देणार का? तर याला फेकायचं नाही. याला तुम्हाला कोंबडीचं खाद्य बनवता येतं. किंवा मग याचं कंपोस्ट खत पण चांगलं बनतं. तुमचं कंपोस्ट खताच्या ढिगामध्ये याला टाकून देता येतं. किंवा ज्यांच्याकडे कोंबड्या असेल हे कोंबडीचं अतिशय सुंदर प्रोटीन कार्बोहायड्रेट ईस्ट असलेलं अतिशय सुंदर खाद्य हे कोंबड्यांना मिळून जाईल. आता हे जे पाकिट दिसत आहे हे पाकिट यासाठी दाखवलेलं आहे की आपण पहिली बॅच जेव्हा सुरू होते 35 दिवसांनी वगैरे, तर सुरुवातीला आपल्याला लगेच आपल्या शेतात पण काही काड्स नाही पाहिजे आहे, किंवा पहिले 5-6 दिवस अंडे निघत आहेत थोडेफार, ज्याचं आपण कार्ड पण नाही बनवू शकत. अर्धा सीसी, 1 सीसी, 2 सीसी असं निघतं. मग या पिरियड मध्ये काय करायचंय की 50 पॅकेट मध्ये असा भरडा आधीच भरून ठेवायचा. आणि ज्या पिरियड मध्ये आपल्याला अंड्यांचं काम नाही तेव्हा अर्धा अर्धा सीसी अंडे अशा पाकिटमध्ये टाकून ठेवणे. म्हणजे आपल्यासाठी कल्चर म्हणून तयार होतं, कोणाला द्यायचं असेल ते तयार होतं. आणि काय म्हणता येईल की याचा उपयोग आपल्याला चांगला करता येईल आणि अंडे वाया पण जाणार नाही. याच्या सोबतच अजून एक दुसरी पद्धत आपल्याला करता येते की अंडे युव्ही लॅम्प खाली लावून ठेवायचे. 45 मिनिटं ठेवल्यानंतर छोट्या छोट्या डब्यांमध्ये प्रत्येक डबीला तारीख द्यायची आणि ते अंडे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता. 6 ते 7 दिवस युव्ही लॅम्प खाली ठेवलेले अंडे खूप चांगले राहतात. मग ज्या वेळेस आपल्याला ऑर्डर येते किंवा आपल्याला मोठ्या प्रमाणात कार्ड पाहिजे तेव्हा तुम्ही त्याचे कार्ड बनवू शकता. त्याच्यावर ट्रायकोग्रामाचं कल्चर सोडून मोठ्या प्रमाणात कार्ड बनवता येतं. पण 6 ते 7 दिवसच ते ठेवता येतं, त्यानंतर मग ते थोडे खराब व्हायला लागतात. तर म्हणजे आपले अंडे वाया न जाण्याचे हे 2 चांगल्या पद्धती आपल्याला करता येणार. आता आम्ही काही बॅचेस ज्या ऍक्च्युली लॅबमध्ये घेतो त्या बॅचेसचे फोटोग्राफ्स आहे. हे प्रत्यक्षात तुम्हाला सगळं करून पाहता येतं. तर या पद्धतीने जे आपण दाखवलंय त्याच पद्धतीने हे केलेलं आहे. आता ज्यांना
पर्सन टू पर्सन असतं की ज्यांना खाली बसून काढणं सोपं जातं ते या नेटमध्ये खाली बसून करू शकतं. ज्यांना टेबल खुर्ची घेऊन सोपं जाऊ शकतं त्यांनी आता टेबल खुर्ची घेऊन हे तुम्ही करू शकता. आता बघाल की पहिले सुरुवातीला 7-8 दिवस मॉथ कमी निघतात. जे आपण एक सेट जो लावलेला 40 ते 45 टोपल्यांचा. पण जसं जसं एक आठवड्यानंतर तुम्हाला खूपच मोठ्या प्रमाणात मॉथ मिळतात. मग मॉथ म्हणजे हे पतंग कॉर्सेराचे. मग तेव्हा काही तुम्ही एकाच साडीमध्ये त्यांना दाबून ठेवणार नाही. तर तेव्हा अशा तुम्हाला 4 ते 5 साड्या एका दिवशी लागतात. म्हणजे हे इतके मोठे मॉथ तुम्हाला दिसत आहे हे असतील 8 ते 10 टोपल्याचे. 45 टोपले आहे म्हणजे आपल्याला 4 ते 5 असे ओव्ही पोझिशन चेंबर करावं लागेल. इथे आम्ही सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो. काय करायचं कसं हे सगळं जे आज तुम्हाला मी तुमच्या घर बसल्या दिलेलं आहे आणि याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. तर या पद्धतीने आपण ट्रायकोग्रामाचं प्रशिक्षण देतो. आता याच्यामध्ये थोडेसे काही बारकावे आहेत. जसं 45 मिनिटं आपण जेव्हा पर्सेराचे अंडे युव्ही लॅम्प खाली ठेवतो तर बरेचदा असं होतं की आपण लावून दिलेलं आहे आणि ते खूप वेळ राहिलेला आहे तो ट्रे तिथे. म्हणजे 1-1.5 तास राहिलेला आहे. तर मग आता तुम्ही त्याचे कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर ट्रायकोग्रामा वाढलेला दिसणार नाही. म्हणजे ते अंडे वाया जाणार. त्याच्यामुळे हा महत्वाची गोष्ट आहे की जो कोणी काम करणारा हे अंडे त्या युव्ही लॅम्प खाली लावेल, त्या लाईट खाली लावेल, त्यांनी काटेकोरपणे 40 ते 45 मिनिटं पाळणे अतिशय आवश्यक आहे. कारण तिथे जास्त वेळ राहिला म्हणजे त्या दिवशीचे अंडे तुमचे वाया जाणार. दुसरी अजून एक काळजी घ्यायची आहे की जाळीवरचे अंडे जे आहेत ते सगळेच्या सगळे खाली पडल्या गेले पाहिजे. नाहीतर मग त्यातले जे अंडे अळी निघालेली आहे ती काही युव्ही लॅम्प खाली तिला युव्ही लॅम्पचा काही असर नाही होणार. तर ते करावं लागणार आपल्याला. तर या पद्धतीने हे सगळं करायचं आपल्याला. तर तुम्हाला याच्यावर काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण आता हे ओपन करू आणि ज्यांना ज्यांना काय क्वेश्चन विचारायचे आहे ते आपण आता त्याच्यावर चर्चा करू शकतो. अजून एक ज्यांना कोणाला कॉर्सेराचे अंडे हे लॅब उभारताना लागेल तेव्हा आपण इथनं देऊ शकणार. तसंच तिन्ही प्रकारचे ट्रायको कार्ड म्हणजे ट्रायकोग्रामा जापानिकम, ट्रायकोग्रामा चिलोनिस, ट्रायकोग्रामा बॅक्ट्री हे पण आपण तुम्हाला देऊ शकू. आणि हे तुम्हाला सुरुवातीलाच घ्यावं लागतं नंतर तुमचं तुम्हालाच तयार करता येणार. सुरुवातीला कुठल्याही लॅबोरेटरीला कमीत कमी 22 ते 25 ml तुम्हाला अंडे लागणार. त्यानंतर तुमच्याच पहिल्या बॅच मधनं तुम्हाला दुसऱ्या बॅचचे अंडे आपोआप घेता येणार आहे. तसंच ट्रायको कार्ड्सचं पण तसंच ट्रायको कार्ड्स मदर कल्चर पण तुम्हाला एक एक कार्डच लागेल सुरुवातीला 1 किंवा 2 कार्ड आणि मग तुम्ही तुमच्या लॅबमध्येच तयार केलेले कार्ड हे वापरत राहायचे. दुसरं हे की 40 ते 45 टोपल्यांची पहिली बॅच जेव्हा आपण लावतो तेव्हा याच्यातनं किती अंडे निघू शकणार, किती मिळणार हा प्रश्न असतो जवळपास सगळ्यांचा. तर याच्यात जवळपास 700 ml पर्यंत आपल्याला अंडे मिळतात. कधी कधी जास्ती पण मिळतात, थोडे कमी जास्ती होतं, कधी 650 पण होऊ शकतं, 750 पण होऊ शकतं. पण कार्ड तयार होताना आपले 500 ते 600 होणार. तर का बरं? कारण याच्यातले काही कार्ड्स आपल्याला कापून आपल्याला कल्चर म्हणून वापरायचं आहे. म्हणजे एका कार्डचं आपण 10 कार्ड्ससाठी तरी कल्चर बनवू शकतो. तर हे कल्चरला लागणार आणि अशा पद्धतीने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने खूप कमी खर्चामध्ये हे कार्ड बनवता येतात. आता
याच्यासोबत अजून एक सांगायचंय, की हे जेव्हा तुम्ही कार्ड बनवाल, आता याचा खर्च, आता आमची ऑलरेडी लॅबोरेटरी आहे, तिथे वर्कर्स आहे, म्हणून आमची 12 महिने सुरू असते. पण तुम्ही ही फक्त 6 महिने किंवा 7 महिने सुरू ठेवायची, ज्याच्यात तुमचा अजून खर्च कमी होणार. जसं मदर कल्चर तुम्ही कुठनंही घेऊ शकता, 20 ते 25 ml. म्हणजे तुम्ही उन्हाळाभर तुमची लॅब सुरू ठेवायचं काम नाही, कारण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त खर्च येतो डेझर्ट कूलर, टेम्परेचर मेंटेन करणे, नंतर लेबर चार्जेस, इलेक्ट्रिसिटी, सगळा याचा जो खर्च येतो, त्याच्याऐवजी तुम्हाला फक्त 2-2.5 हजाराचे हे 20-25 cc अंडे घेणं परवडतं. आणि जून मध्ये सुरुवात करायची, कारण आपल्याला ट्रायको कार्ड हे जुलैपासनं हळूहळू लागतं. आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत आपल्याला कार्डचं काम असतं. आणि पिंक बोलवर्म साठी महत्वाचं आहे ऑगस्ट पासनं. तर म्हणून मला सांगायचं वाटतं की 6 महिने 7 महिने लॅबोरेटरी सुरू ठेवणे, मदर कल्चर आणणे, म्हणजे तुमचा उरलेला 6 महिन्याचा खर्च तुमचा वाचतो. नाहीतर मग 12 महिने लॅब तुम्ही जेव्हा सुरू ठेवता, तेव्हा एक कार्ड आपल्याला आपल्या लॅबोरेटरीत, आपल्या केंद्रामध्ये जवळपास 100 रुपयापर्यंत जातं. तर हा खर्च तुमचा थोडा कमी होतो. आणि तुम्ही हे तयार कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे कुठे पैसे वाचवू शकू आणि कशा पद्धतीने हे करू शकू. या पद्धतीने आपल्याला ट्रायको कार्ड अतिशय सोप्या पद्धतीने तयार करता येतं आणि कुठेही तयार करता येतं. तर तुम्हा सगळ्यांना जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा माझा फोन नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा. तुम्हाला सगळी माहिती दिल्या जाईल. आज जे आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे, यावर तुम्हाला काही शंका, काही अडचणी ज्या काही असतील त्या तुम्ही आता बोलू शकता. हॅलो. हॅलो. हा बोला, तुमचं नाव सांगा. माझं नाव ओमकार आहे मॅम. कुठनं बोलताय तुम्ही? पुसदवरून. हा बोला. मॅम, आपले जे प्रोडक्ट आहेत म्हणजे ट्रायकोडर्मा आणि बाकीच्या जे पावडर फॉर्म मध्ये येतात, त्यामध्ये हम्म. आपण ते टाल्कम बेस आहे की डेक्स्ट्रॉस बेस, म्हणजे कोणतं चांगलं राहील? मी थोडस माहिती आहे मला, पण जास्त काही माहिती नाही त्याच्याबद्दल. तर आपले दोन्ही प्रोडक्ट कोणते बेसचे आहे आणि चांगलं कोणतं असते? दोन्ही आहे आणि लिक्विड पण आहे. पण आज स्पेशली आपण ट्रायको कार्ड्स वर बोलायचं आपल्याला. मॅम, ऊस पिकामध्ये ट्रायको कार्ड्स कधी वापरायचे आणि म्हणजे आता पावसाळ्याच्या सुरुवातीला वापरले तर चालतील का, आणि कोणत्या किडींवर त्याच्याबद्दल हा, म्हणजे उपयोग ठरेल? बरोबर. उसावर चारही स्टेम बोरर, टॉपशूट बोरर पासून तरूट बोरर पर्यंत चारही याला चालतं ते. त्याच्यामध्ये स्पेशली ट्रायकोग्रामा चिलोनिस आणि ट्रायकोग्रामा जापानिकम, टॉपशूट बोरर साठी ट्रायकोग्रामा जापानिकम वापरतो. आणि बाकी इंटरनेट बोरर आणि बाकीचे जे चारही बोरर जे येतात त्याला ट्रायकोग्रामा चिलोनिस चालतं. म्हणजे ऊसामध्ये वापरताना आपल्याला नेहमी एक कार्ड ट्रायकोग्रामा चिलोनिस घ्यायचं, एक कार्ड ट्रायकोग्रामा जापानिकम घ्यायचा. आता हे कधी वापरायचं? आता खोडवा जर घेतला असेल तर तुम्हाला जून जुलै मध्ये वापरावं लागेल. आणि बाकी नॉर्मल ऊस लावलेला असेल तर तो लावल्यानंतर 80 ते 85 दिवसानंतर पहिलं आपल्याला ट्रायकोग्रामा लावावा लागेल पहिल्यांदा. आणि दर 10 ते 12 दिवसांनी हे तुम्हाला 4 ते 5 वेळा तरी लावावं लागतं. आणि ऊस मोठा झाल्यावर ट्रायको कार्डचा उपयोगच जास्ती चांगला आहे, कारण त्यानंतर आपण ना आतमध्ये जाऊ शकत ना कुठल्या औषधी फवारणी करू शकत. ट्रायको कार्ड हे तुम्ही नुसतं दोऱ्याला बांधून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले तरी ट्रायकोग्रामा आतमध्ये जाऊन त्याचं कार्य करणार आणि चारही बोररला चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणार. मॅम, आपले कार्ड्स कधी अवेलेबल होतील आता? तुमचे कार्ड जूनच्या म्हणजे 3-4 आठवड्यापासून सुरू होतात. म्हणजे आता सेट लावलेले आहे, पण हे मिळतात तुम्हाला जून पासून.
आणि जसं आता कॉटनवर तुम्हाला पेरणीपासनं 50 दिवसानंतर पहिल्यांदा काढ लावायचं आहे. तर तुम्हाला जून एंड किंवा जुलैचा पहिला आठवड्यानंतरच आपल्याला हे वापरायचं असतं. वांग्यावर, टोमॅटोवर हे तुम्हाला वांग्यावरची जी शेंडे अळी आहे किंवा गुलाबी अळीची फळ पोखरणारी अळी आहे, तर वांग्यावर पण तुम्हाला फुल येण्याच्या पिरियड पासून लावावं लागणार आहे काढ. आणि वांग्यासाठी अजून एक चांगलं की आपण दर 10 दिवसांनी वांग्यावर जर काढ लावलं आणि सुरुवातीला एक एक कार्डच लावायचं आणि आजूबाजूच्या एरियातला प्रादुर्भाव बघून मग एकरी 2 कार्ड लावता येईल. पण तसं तुम्हाला एकरी एक कार्ड दर 10 दिवसांनी जर लावलं तर वांग्यावर खूपच चांगला रिझल्ट, म्हणजे सगळ्या याच्यावरच येतं, पण सगळ्यात जास्ती आपण पेस्टिसाइड वांग्यावर वापरतो. तर लोकांना बिना रसायनचं वांगा खायला मिळेल जर तुम्ही कंटिन्यू 10-10 दिवसांनी ट्रायकोकर्स लावले तर. मॅम सोयाबीन मध्ये कधी वापरायचे? म्हणजे आता सोयाबीन लावणार आहे आणि सोयाबीन मध्ये थोडं मोठं झालं की पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव भरपूर, त्याच्यामुळं ॲलो मोजॅक वगैरे येत होतं. पण ट्रायकोकार्ड हे सकिंग पेस्ट साठी नाही आहे. ट्रायकोकार्ड हे लेपिडोप्टेरस पेस्ट म्हणजे अळीवर्गीयासाठी. अळीवर्गीय अच्छा. अंडे डिस्ट्रॉय करत आहे. म्हणजे ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक अंड्यावरचा पॅरासाइट आहे, म्हणून आपल्याला हे अळीवर्गीय कंट्रोल करण्यासाठी आहे. आणि राहिलं आता सकिंग पेस्ट, तर सकिंग पेस्ट साठी तुम्हाला मेटॅरिझम, व्हर्टिसेलियम, नीम तुऱ्याचं जो अर्क काढून फवारणी करणे, हे सगळं रिझल्ट आहे. ठीक आहे मॅम, थँक्यू. हॅलो, हॅलो, हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मंगेश सोनवाने बोलतोय नागपूरवरून. हा बोला. ऍक्च्युली मॅडम आम्ही अंबुजा सिमेंट फाउंडेशनला असोसिएट आहोत. हा अंबुजा हा सिमेंट फाउंडेशन सोबत वर्क चाललेलं आहे आमचं आणि एका बचत गटांसोबत चाललेलं आहे वर्क. तर अच्छा. याच्या अगोदर आम्ही हिंगणा लोकेशन मध्ये ट्रायकोकार्डचे लॅब एस्टॅब्लिश केलेले आहेत हम्म. एसएचजीच्या वुमन सोबत. आणि हा हा सावनेर लोकेशन मध्ये पण आम्ही आता ट्राय करून राहिलो. तर आता ऍक्च्युली 2-3 दिवस झाले आहेत जे काही ओवी पोझिशन ट्रे वगैरे आहे ते बोलवलेलं हम्म. आहे. तर त्याच्यामध्ये तुमची कशी मदत होईल आम्हाला? आता त्यांना काही अडचण आली तर तुम्ही विचारू शकता, कारण की प्रोसिजर ओके. करायला सोपी आहे, पण याच्यातल्या हम्म. छोट्या बारकावे जे आहे त्यांनीच ते सगळं कोलॅप्स होतं. जसं मागच्या वर्षी कोणी सुरू केली, त्यांचा मला फोन होता की कंटिन्यू 8 दिवस त्यांच्या अळ्याच तयार होत होत्या युव्ही लॅम्प खाली लावल्यावर सुद्धा. आता अळ्या तयार झाल्या तर मग हम्म. ट्रायकोकार्ड बनवताच येत नाही, कारण कॉर्सेराच्याच अळ्या बाहेर निघणार. मग त्याच्यात आम्ही त्यांना थोडस बारकाईने विचारलं की युव्ही लॅम्प 1 तर 15 वॅटचा घ्यायचा आहे, तो बंद कपाटात. दुसरं, युव्ही लॅम्प हम्म. टू ट्रेचं जे डिस्टन्स आहे ते 6 ते 7 इंच हवं. ते जर खूप जास्ती डिस्टन्स असेल तर एवढा काही रिझल्ट मिळत नाही. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे की अंडे ओके. काढताना ज्या दिवशीच्या त्या दिवशी जे आहे एकूण एक अंड निघालच पाहिजे त्या ट्रे मधलं. म्हणजे रोज ओके. आपण अंडे कलेक्शन जे करतो तिथे सगळं फेल होतं. तर ते अंडे काढताना तो ट्रे आणि ती जाळी याच्यावरचं एकूण एक अंड काढलं गेलं पाहिजे. जर आधीचे तिथे काही अंडे कोपऱ्या कपऱ्यात राहिलेले असेल आणि ते दुसऱ्या दिवशीच्या याच्यात जर येणार, तर मग ते युव्ही खाली हम्म. लावल्यावरही आदल्या दिवशीच्या अंड्यांवर फरक नाही पडणार, कारण त्यांची अळी अवस्था निघण्याच्या ह्याच्यात असते, बाहेर येण्याच्या ह्याच्यात असते. मग तेव्हा ते आपल्याला कार्डवर पण अळ्या दिसतात. राईट. जर एखादं सेशन आम्हाला आमच्या एसएचजीच्या वुमन सोबत लावता आलं तुमचं तर लावता येईल हो, का? हा करता येईल, करता येईल. करता म्हणजे येईल ना? आता, हा बिलकुल. आता त्यांना तर काय मला वाटतं तुम्ही प्रोसिजर तर सांगितलीच असणार. त्यांच्या ज्या अडचणी हम्म. येत आहे त्यांना कार्ड बनवतानाच्या, त्याचं सेशन आपल्याला ठेवता येईल. त्याच्यानंतर आम्ही आता काही लॅबला, जसं आता जैविक मिशन सुरू आहे, तर काही ठिकाणी एफपीओ, बचत गट किंवा शेतकऱ्यांच्या दोघं तिघं मिळून असं कुठेही तयार करता येतं. याच्यासाठी काही लॅबोरेटरी सारखं मोठं भांडवल नाही लागत किंवा मोठी जागा नाही पाहिजे. तर तिथे आपण
हम्म. म्हणजे 12 महिने तुम्ही जर सुरू ठेवली तर त्या लॅबचा खर्च खूप मोठा होतो. त्याच्याऐवजी तुम्ही हे जून मध्ये पहिला सेटअप लावायला सांगणे. 6 ते 7 महिनेच आपल्याला ट्रायकोकार्डचं काम हम्म. असतं, नंतर फक्त खर्च असतो, नंतर काहीही आपल्याला अं, काय म्हणतात बेनिफिशियल नाही आहे किंवा पैसे येऊ नाही शकत, म्हणजे विक्री पण होत नाही त्यानंतर. तर राईट. जास्तीत जास्त जानेवारी पर्यंत काम असतं. मग जानेवारी ते परत जून इतके दिवस जे आहे म्हणजे वर्कर्स, इलेक्ट्रिसिटी, जागेचं सगळ्याचं आणि ते मेंटेन करायला डेझर्ट कूलर, ह्युमिडिटी हे सगळं खूप लागतं. तर हा खर्च हम्म. वाचतो. आणि तुमचा जून मध्ये सुरुवातीला तुम्हाला 50 टोपले किंवा जे काही कंटेनर असेल ते लावायचे, तर फक्त 22 ते 25 ml अंडे म्हणजे जवळपास 2500 रुपयाच्या अंड्याच्या कामासाठी तुम्हाला 6 महिने खर्च करायचं काम नाही. तर बरोबर. ते आपण जसं मी आता तुम्ही बघितलं असेल, मी दाखवलंय की आम्ही ते हे सगळे अंड्यांचे पॅकेट तयार करून ठेवतो ज्वारीच्या भरड्यामध्ये, की म्हणजे ट्रान्सपोर्ट मध्ये समजा अळी निघाली तरी प्रॉब्लेम नाही, कारण त्याच्यामधनं तुम्हाला डायरेक्ट कल्चर एक एक टोपल्याचं एक एक कंटेनरचं मिळतं. आणि त्यानंतर तुम्ही लॅब सुरू करा जून मध्ये, तेव्हा आपल्याला जुलै मध्ये ट्रायकोकार्ड तयार करणं सुरू होऊन जातं. आणि त्या त्या एरियासाठी चांगलं आहे, जितक्या जास्ती ठिकाणी या लॅबोरेटरी होतील तितकं जास्ती चांगलं हम्म. आहे.